शालार्थ शिक्षण ID घोटाळ्याबद्दल आताच नाही तर मागल्या खूप दिवसापासून हा मुद्दा सुरू आहे आणि न्यायालयाने आदेशही दिले आहे की गेल्या 10 महिन्यापासून जे वेतन यांचे रोखलेले आहे ते निदान 2 हप्त्यामध्ये त्यांना वेतन पाठवून द्यावे किंवा करून द्यावे, पण त्याबद्दल आतापर्यंत काहीच हालचाल झालेली नाही आहे। आणि आता तब्बल या सर्व शिक्षकांनी इथे आंदोलन धरणा केला आहे, अन्नत्याग केला आहे आणि आता पाहूया आपण यांचं म्हणणं काय आहे, नेमक्या यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांना सामोर चालून त्यांचं निवारण होणार नाही होणार, तर यांच्यासोबत बोलून घेऊ। आपलं नाव सांगा आणि नेमकं काय आपण अन्नत्याग घेतला आहे आता आणि समोरचं तुमचं पाऊल काय राहणार आहे? नमस्कार, मी सुरेश दारणे, सहाय्यक शिक्षक नागपूर विभाग। मागील 10 महिन्यापासून हा शालार्थ ID प्रकरण सुरू झालेलं आहे। त्या अंतर्गत आम्ही 9 महिन्यापासून प्रत्येक दारांमध्ये शिक्षण मंत्री, नागपूरचे खासदार, आमदार, प्रतिनिधित्व करणारे नागपूरचे लोक, शिक्षक प्रतिनिधी तसेच कार्यालयीन प्रशासनामध्ये सुद्धा 10 महिन्यापासून आंदोलने आणि निदर्शने केली। त्यानंतर मधातल्या काळात पूर्ण 632 पैकी 550 ते 600 शिक्षक न्यायालयाच्या अंतर्गत गेले। न्यायालयाने आदेश दिलेला आहे की यांचे पगार 2 हप्त्यात किंवा 6 हप्त्यात करावे, तरी सुद्धा हा प्रशासन जागा होत नाहीये। म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अन्नत्याग आंदोलन स्वीकारून आम्ही आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही सरकारला आमचे केस अर्पण केलेले आहेत आणि आज सुद्धा 5वा दिवस असून आमच्या मागणीला कोणीही ख्याती घेत नाहीये आणि या अधिवेशनामध्ये आमची मागणी पूर्ण व्हावी यासाठी आम्ही DYD मॅडम, सावरकर मॅडम आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी निर्माण केलेला आहे। कमीत कमी या पुतळ्याच्या माध्यमातून तरी आमची मागणी पूर्ण होईल आणि सरकारला जाणीव होईल। या ठिकाणी प्रेग्नेंट महिला सुद्धा बसलेल्या आहेत, त्यांची जाणीव सुद्धा या सरकारला येत नाहीये। 5 दिवसापासून तुमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना तुम्ही महिना देत आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींचं 10 महिन्यापासून पगार रोखलेला आहे। त्या लाडक्या बहिणींनी घर कसं चालवावं हे सुद्धा महाराष्ट्र सरकारने सांगावे। अगर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर उद्याला आम्ही आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी देत आहोत। तुम्ही म्हणाले आता की जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अन्नत्यागासाठी तर आम्ही बसलेलोच आहोत, पण जर या अधिवेशनापर्यंत मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सरकारची तेरवी आम्ही इथे करू, तर कसल्या प्रकारे हा तुमचा मुद्दा आहे आणि कशी तुम्ही तेरवी करणार सरकारची? आम्ही मॅडम 5 दिवसापासून इथे अन्नत्याग केलेला आहे। जर आम्ही शासनाच्या बहिणी आहो, लाडक्या बहिणी आहो, आमच्या भावांनी आमच्यासाठी केस दान केलेले आहे आणि आमचं जे 10 महिन्यापासून वेतन रखडलेलं आहे, आमची तीच मागणी आहे की आमचं वेतन रखडलेलं जे वेतन आहे ते आम्हाला देण्यात यावे आणि आमचा निधी पण शासनाकडे आलेला आहे, पण त्याची पूर्तता करण्याची त्यांची पात्रता नाही आहे। तर आम्ही जे आता 3रा दिवस केला मॅडम, जे आम्ही त्या दिवशी 3रा दिवस केला आणि इथे आम्ही मुंडन आंदोलन केलं, तर शासनाला आम्ही जाणीव करून देत आहोत की जर एखाद्या घरी मयत झाली तर त्याची 14वी पण करण्यात येते। मग हे आमचं शासन आहेच नाही जिम्मेदार। जर आमचे शिक्षकांचे कर्तव्य आम्हाला नेहमी जाणून दिले जातात की नाही, शिक्षकांचे हे कर्तव्य आहे, एका आपल्या लक्ष्मण रेखेमध्ये राहून जर तुम्ही कार्य करा, मग आम्ही आमचे कर्तव्य 9 महिन्यापासून किंवा 10 महिन्यापासून पार पाडत आहोत, तर शासनाचं पण आमच्या प्रति काहीतरी कर्तव्य आहेत, तर त्यांनी ते पूर्ण करावे। आम्ही आमच्या पोटाची भाकर मागत आहोत, आमच्या मुलाबाळांची भाकर मागत आहोत, आम्ही जास्तचं काही मागत नाही। आम्ही जे मेहनत करत आहोत ते आम्ही मोबदला मागत आहोत। मी राजेंद्र जाधव, सहाय्यक शिक्षक। या शालार्थ प्रकरणात आतापर्यंत आम्ही सगळे मंत्री जंत्री जेवढे आहे सगळ्यांच्या भेटीगाठी घेतली, सगळ्यांना आम्ही आमचे गाराने सांगितलेलं आहे। त्यानुसार सावरकर मॅडमनी शासनाचं जे आपलं न्यायालयाचं जे आमचं आदेश आलेला आहे त्या आदेशावर त्यांनी आमच्याकडून बिल मागितली आहे, ग्रँड मागितलेलं आहे। फक्त एक साईन आणि पेमेंट रिलीज एवढंच बाकी आहे, तरी पण त्या मॅडम करत नाही आहे। ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। आम्हाला मरण्याशिवाय किंवा आमचं आत्मदहन केल्याशिवाय आमचा दुसरा पर्याय नाही आहे। जोपर्यंत आमचा पगार होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार। जर तरी होत नसेल तर उद्या आम्ही आत्मदहन करू, एखादे मरू, तेव्हाच शासनाला जाग येईल। एवढंच बोलतो, धन्यवाद। नाडे, सहाय्यक शिक्षक। मागील 10 महिन्यापासून आमचा पगार नाही। आम्ही इथे 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहोत, तर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून आम्ही शिक्षकांनी
10-15 शिक्षकांनी ते मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि आम्हाला कोणालाही जीव द्यायचं नाही आहे, परंतु आमचा पगार, आमच्या हक्काचा पगार आम्हाला पाहिजे आहे. कारण आम्ही काम करतोय तर आम्ही वेतन मागतोय. जिथं सरकार म्हणते की काम करो ते पैसा देंगे, तर आम्ही शिक्षक लोक सर्व इथे जे लेडीज शिक्षक बसलेले आहेत, जेंट्स शिक्षक बसलेले आहेत, आम्ही काम करतो आहे म्हणून आम्ही मोबदला मागतो आहे. तर आमचा मोबदला आम्हाला त्वरित द्यावा, अन्यथा याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू असा आम्हाला सरकारला इशारा द्यायचा आहे. धन्यवाद. शासनाकडे वेतन येऊ नये, जर शासन शिक्षकांना वेतन देत नसेल तर ही नक्कीच शोकांतिका आहे. आणि दुसरा मुद्दा असा की लाडक्या बहिणींना तर पैसे मिळून राहिले आहे, पण लाडके भाऊ बरोबरच शिक्षक आणि शिक्षिका यांना सगळ्यांना हा मुद्दा मात्र खूप मोठा आणि खूप शोकांतिकेचा आहे. बरोबरच यांनी आपल्या डोक्यावरचे जे केस काढले हे सरकारला एक दाखवण्यासाठी की तुम्ही आमचे पैसे द्या, नाहीतर आम्ही इथे आत्मदहन करू बा, असा हा मुद्दा आहे. आता पाहणं मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे की यांना खरंच वेतन लवकर मिळणार की यांना 10 महिन्यापासूनचा हा जो संघर्ष चालत आला आहे हा 10 वर्षावर चालला जाईल, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे. अविनाश तोतडे सोबत पूजा एरगुडेची रिपोर्ट, नागपूर.